तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तर मित्रांनो खूप व्यक्तींचे मला मेसेज येत होते की नेमका ते जे काही जॉब कार्ड आहे आपलं महाराष्ट्र नरेगा अंतर्गतचं जे काही जॉब कार्ड आहे ते आपण कशा प्रकारे काढू शकता, त्याची प्रोसेस काय आणि कुठे काढू शकता, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील, याचे खूप प्रश्न पडले होते. नेमकं हा कुठे काढावं लागतं, कारण की सध्या जे काय आपले घरकुलाचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू आहे त्यामध्ये जॉब कार्ड जे काय त्याची आवश्यकता इथे पडत असते. तर काही व्यक्तींकडे भरपूर अशा व्यक्तींकडे जॉब कार्ड नाहीतच. तर हे जॉब कार्ड कुठून काढावं लागतं त्याचीच पूर्ण प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत, ज्या अंतर्गत आता भरपूर व्यक्तींना याचा फायदा येईल. ज्यामध्ये जे काही घरकुलाचे फॉर्म वगैरे भरत आहेत त्यांना या जॉब कार्डचा इथे फायदा होईल. तसेच अजून जे काही महत्त्वपूर्ण योजना असतील त्याच्यासाठी पण याचा फायदा होणार आहे. चला तर या जॉब कार्डसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा, कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील याबद्दलची ए टू झेड माहिती जाणून घेऊया. तसंच हे जॉब कार्ड कुठून डाउनलोड करायचं त्याचं पण अपडेट पाहूया. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला जॉब कार्ड साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमची जवळची जी काही ग्रामपंचायत वगैरे असेल तिथे जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करावा लागेल. यासाठी अजून तरी ऑनलाईन प्रोसेस इथे करण्यात आलेली नाही, पण जेव्हा केव्हा भविष्यामध्ये ऑनलाईन प्रोसेस होईल जॉब कार्डसाठी तेव्हा मी तुम्हाला त्याबद्दल नक्की माहिती कळेल. परंतु आता सध्या तरी तुम्ही या जॉब कार्डसाठी ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. तर तुमची जी काही जवळची ग्रामपंचायत वगैरे असेल तिथे जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करायचा आहे. यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करून मॅन्युअली तुम्हाला इथं हा सबमिट करायचा. जसं की तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म पाहू शकता. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेसाठी इथे आपल्याला अर्ज करायचा आहे. तर या योजनेबद्दलचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म असेल मी तुम्हाला PDF मध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तिथे जाऊन तुम्ही हा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. ज्यामध्ये पाहू शकता इथे राईट साईडला तुम्हाला गाव, ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नंतर इथे तुम्ही पाहू शकता प्रति कोणाला अर्ज करायचा आहे त्याची पूर्ण डिटेल इथे दिलेली आहे. तसेच कौटुंबिक जी काय माहिती वगैरे असेल तुम्हाला इथून तुमची ॲप्लिकेशन डिटेल इथे मॅन्युअली तुम्हाला इथे एंटर करत जायची आहे. यामध्ये नंतर तुमच्या सदस्याची पूर्ण डिटेल तुम्हाला या रकान्यामध्ये फिलअप करत जायची आहे. नंतर इथे काय ऑप्शन दिलेले टिकमार्क, जात प्रवर्ग वगैरे कसं आहे, कोणत्या कास्ट कॅटेगरीमध्ये आहे, भूधारक आहे का नाही, त्याची पण पूर्ण डिटेल इथे दिलेली आहे. ते तुम्हाला फक्त इथे मॅन्युअली सिलेक्ट करायचं आहे. यानंतर इथे तुम्हाला तुमची सिग्नेचर करायची आहे. सिग्नेचर केल्यानंतर नंतरची डिटेल जी काय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना अंतर्गत कुटुंब नोंदणी अर्जाची पावती, ही जी काय पावती आहे ही पण माहिती डिटेल तुम्हाला ते फिलअप करायची आहे. तर ही जी काय पावती आहे ती तुम्हाला जो काही ग्रामसेवकाकडे तुम्ही अर्ज करशाल त्या ग्रामसेवकाकडून ही पावती तुम्हाला कलेक्ट करायची आहे. म्हणजे तुम्ही हा फॉर्म भरलाय त्याबद्दलचे प्रूफ तुम्ही इथे तुमच्याकडे ठेवू शकता. यानंतर इथे खाली गेलं तर इथे एक तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला ते अपलोड करायचा आहे. म्हणजे इथे तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा जे काही तुमचं कुटुंब असेल त्या कुटुंबाचा पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला ते तुमचा अपलोड करायचा, ज्याची साईज ही 4x6ची असली पाहिजे आणि पिक्सेल म्हणा 1000 पिक्सेल असलं पाहिजे. यामध्ये नंतर कार्यालयीन उपयोगासाठी बाकीची माहिती जी की तुम्ही ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये फॉर्म भरशाल तरी बाकीची डिटेल हे स्वतः कारागीर भरतील. यानंतर तुम्हाला यामध्ये काय महत्त्वाच्या टिप पण दिलेल्या आहे ज्या तुम्हाला वाचून घ्यायचे नाही. ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये सबमिट करायचं आहे. आता यामध्ये क्वेश्चन अजून एक दुसरा म्हणजे काय, या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती. त्यासाठी मित्रांनो आवश्यक कागदपत्रे त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड, तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड, हा दिलेला ॲप्लिकेशन फॉर्म ज्याची PDF मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली, तिथे जाऊन तुम्ही हा PDF डाउनलोड करू शकता. तसेच तुम्हाला तुमचे राशन कार्ड पण तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहे. त्याच्यापैकी 3-4 डॉक्युमेंट आहेत जे की तुम्हाला आवश्यक लागणार आहेत. हे संपूर्ण 3-4 डॉक्युमेंट कलेक्ट करा. याची प्रिंटआउट काढून हा फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जो काही आपला ग्रामसेवक असेल तिथे जाऊन तुम्हाला त्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केल्यानंतर जी काही पुढची प्रोसेस असेल तो ग्रामसेवक तुम्हाला इथे सांगून देईल. तर अशा प्रकारे ऑफलाईन पद्धतीने तुम्ही जॉब कार्डसाठी ऑफलाईन अर्ज इथे करू शकता. आता ज्या व्यक्तींचं जॉब कार्ड आलेलं आहे त्यांना हे जॉब कार्ड कुठून डाउनलोड करायचे त्याची पण प्रोसेस इथे दिलेली आहे. ज्यामध्ये सिम्पली मित्रांनो तुम्हाला इथे या दिलेल्या वेबसाईटवर जायचं. इथे आल्यानंतर
इथे सिम्पली आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, ज्या जिल्ह्यातून तुम्ही अर्ज केलेला असेल किंवा ज्या जिल्ह्याचे तुम्हाला इथे जॉब कार्ड डाउनलोड करायचं आहे. जिल्हा सिलेक्ट केला. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा, तालुक्यामधून तुम्ही बिलॉंग करता. तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमची ग्रामपंचायत पंचायत जे काय असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही या गावामध्ये राहता, हे गाव सिलेक्ट केलं. गाव सिलेक्ट केल्यानंतर आता इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील. यामध्ये तुम्हाला 1 नंबरचा R1 जॉब कार्ड रजिस्ट्रेशनचा याच्यामध्ये 3 नंबरचा ऑप्शन तुम्हाला भेटून जाईल. इथे पाहू शकता हा जो काही 3 नंबरचा ऑप्शन आहे, हा ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर आता तुमच्या गावामधले जे काही जॉब कार्ड वगैरे असतील त्यांची संपूर्ण लिस्ट तुम्हाला इथे भेटून जाईल. इथे फक्त तुम्हाला तुमचं नाव आहे सर्च करायचं आहे, चेक करायचं आहे. नाव चेक केल्यानंतर तुमच्या नावासमोर जे काही जॉब कार्ड नंबर असेल ते तुम्हाला इथे भेटून जाईल. याच्यावर जर क्लिक केलं की इथून तुम्ही तुमचं जॉब कार्ड डाउनलोड करू शकता. पाहू शकता अशा प्रकारे तुमचं जॉब कार्ड आहे. इथे तुम्हाला तुमची पूर्ण डिटेल वगैरे मेन्शन केली जाईल, तुमचा फोटो वगैरे, इथे तुमची डिटेल्स वगैरे, तुमच्या कुटुंबातील पूर्ण डिटेल्स वगैरे इथं मेन्शन केली जाईल. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमचं स्वतःचं किंवा तुमच्या घरातील व्यक्तींचं जॉब कार्ड ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने इथे काढू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड पण करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक व्यक्तींना नक्की शेअर करा. तसेच जे काही आपले व्यक्ती घरकुलासाठी अर्ज करते अशा व्यक्तींना तर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक महत्त्वपूर्ण माहितीसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.